जानुबस्ती म्हणतात त्याला. ते तुम्ही करून बघा. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात तेल, जवळजवळ 50 ते 100 ml तेल गुडघ्यावरती साठवून ठेवतोय. म्हणजे कणकेचं पाळा बनवून त्याच्या आसपास विहिरीसारखं करून त्याच्यामध्ये ते तेल साठून राहिलं आणि ते कोमट असताना त्याच्यात घालायचं आणि थंड झालं की परत काढून परत कोमट करून घालायचं. असं 4-5 वेळा केल्यानंतर 20 ते 40 मिनिटाचा कालावधी हळूहळू वाढवत जर नेला तर 1 आठवड्यामध्ये जे काय गुडघेदुखी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कटकट आवाज येतोय, जिकडे सूज नाहीये जास्ती आणि जिकडे वेदना होतात आणि जो व्यक्ती कृश आहे, अशा सगळ्या लोकांना ह्याचा अतिशय फायदा होतो. आणि जर तुम्ही फारच बिझी आहे, तुम्हाला एवढा सुद्धा वेळ नाही, तर तुम्ही त्याच्याऐवजी फक्त तेलात बुडवून पट्ट्या तिकडे ठेवल्या, म्हणजे जे आपण बँडेज वापरतोय ड्रेसिंग करण्यासाठी त्याचे 4-5 घड्या करून ते कोमट तेलात बुडवून तिथे ठेवायचं. गार झालं की परत कोमट तेलात बुडवायचं. असं 4-5 वेळा जरी केलं, जानुबस्तीपेक्षा थोडा कमी फायदा त्यात मिळेल, पण त्याच्याने सुद्धा जे तेल तिकडे शोषलं जाते